तर चला मित्रांनो, आज आपण शिकूयात लेजर्स क्रिएट करणे. आता लेजर्सचा अर्थ असा असतो की एखादा अकाउंट हेड जो आपल्याला आयडेंटिफाय करायचा असतो आपल्या ट्रान्झॅक्शनसाठी. म्हणजे समजा ट्रान्झॅक्शन कोणते आले, म्हणजे परचेसचे ट्रान्झॅक्शन आले किंवा सेल्सचे ट्रान्झॅक्शन आले किंवा आपण विड्रॉ करतो, डिपॉझिट वगैरे करतच असतो कॅश. तर त्याचे काही जे ट्रान्झॅक्शन असतात तर त्याचे काही अकाउंट हेड्स असतात, ते आयडेंटिफाय करायचा अर्थ असतो लेजर्स. तर ते क्रिएट करण्यासाठी पहिला आपण GOT म्हणजे गेटवे ऑफ टॅलीची स्क्रीन तुम्हाला दिसत असेल, त्याचमध्ये मास्टर्समध्ये अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. तर अकाउंटिंग इन्फॉर्मेशनमध्ये गेलो म्हणजे एंटर करून आपण अकाउंटिंग इन्फॉर्मेशनमध्ये गेलो आणि नंतरला आपल्याला क्रिएट करायचं आहे लेजर्स. तर आपण लेजर्समध्ये क्रिएटमध्ये तर पहिला लेजर आपल्याकडे आहे परचेसचा. तर जसं मी इथे परचेस टाकलं, अंडर ग्रुपमध्ये आली. आता अंडर ग्रुपमध्ये आली तसंच तुम्हाला लिस्ट ऑफ ग्रुप्स दिसत असेल, म्हणजे लिस्ट ऑफ हेड्सच झाले, ते अकाउंट हेड्स आपण बोलू शकतो. सो परचेसचा कोणता असतो, तर परचेस असतो. मग इथे आपण परचेस सिलेक्ट करणार आहोत, परचेस अकाउंट्स घेतला. इन्व्हेंटरी व्हॅल्यू जर अफेक्टेडला आपण येस ठेवणार आहोत आणि इथे काही डिटेल्स फिल करून स्क्रीन ॲक्सेप्ट करायची असते. आता समजा तुम्हाला तिथे दिसत असेल ॲक्सेप्टमध्ये येस ऑर नो. आता येसचा अर्थ असा असतो की ही स्क्रीन म्हणजे जे आपण लेजर क्रिएट केलेलं आहे ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं असेल तर आपण येस करणार, म्हणजे आपण तिथे एंटर करणार आहोत. येस करण्यासाठी आपण एंटर प्रेस करू. आणि समजा तुम्हाला नो करायचं आहे तर तुमच्या कीबोर्डवरती तुम्हाला इस्केप की दिसत असेल, ते आपण केलं तर बघा आपण पुन्हा बॅक जाऊन बघू शकतो. आणि तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे तर आपण एंटर करून ॲक्सेप्ट करणार आहोत. आता आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे. आता नेक्स्ट आपल्याकडे आहे तर सेल्स. तर आपल्याला इथे सेल्स अकाउंट क्रिएट करायचं आहे. तर सेल्स, आता सेल्सचा ग्रुप असतो तर सेलच. तर तो आपल्याला डायरेक्टली हवा असेल तर आपण कीबोर्डवरती सेल्स प्रेस करूनसुद्धा तुम्हाला सेल्स येईल. मग सेल्स आपण सिलेक्ट करून स्क्रीन पूर्ण ॲक्सेप्ट करायची आहे. आता त्यानंतर काही परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्नही असतो. आता परचेस रिटर्न कधी होतो, जेव्हा आपण एखादा प्रोडक्ट परचेस केलेला असतो आणि त्यात आपल्याला काही डिफेक्ट वगैरे वाटलं तर आपण त्यांना रिटर्न करतो, म्हणजेच आपण परचेस रिटर्न करतो आहे. सो परचेसचा ग्रुप आपला परचेसच येतो, तो आपण सिलेक्ट केला आणि स्क्रीन पूर्ण ॲक्सेप्ट केली. आता त्याचसोबत नंतर आहे सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्नचा अर्थ असा असतो की समजा आपण सप्लायर आहोत आणि आपण एखादं प्रोडक्ट म्हणजे समजा आपण PC हे सेल केलेलं आहे आणि समोरचा जो कस्टमर आहे म्हणजे जो पार्टी आहे आपली कस्टमरची, त्यांनी आपल्याला ती वस्तू रिटर्न केली आहे, म्हणजे आपण सेल केलेलं प्रोडक्ट आपल्याला रिटर्न मिळालं आहे, म्हणजे ते सेल्स रिटर्न झालं. मग त्याचा ग्रुप आहे हा सेल्सचा आणि असं करून आपण स्क्रीन पूर्ण ॲक्सेप्ट केलेली आहे. आता त्याचसोबत हे काही जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते डेटर आणि क्रेडिटरशिवाय तर पूर्ण होऊच नाही शकत. तर क्रेडिट आणि डेबिटचा अर्थ समजून घेणं आपल्याला इथे गरजेचं आहे. आता क्रेडिटचा अर्थ तुम्हाला माहितीच असेल, एखादी अशी वस्तू ज्याच्यावरून आपल्याला इन्कम जनरेट होते म्हणजे आपण क्रेडिट होत असतो. आणि डेबिटचा अर्थ असा असतो की आपल्या बँक अकाउंटमधून काही अमाऊंट डिडक्ट होणे. तर क्रेडिट हा कधी होणार आहे, जेव्हा आपण एखादी वस्तू सेल करत असतो. तर सेल कोण करतं तुम्हाला माहीतच आहे, तर तो असतो आपला सप्लायर. ते आपण नेममध्ये सप्लायर अकाउंट घेतलेलं आहे. आता सप्लायर हा क्रेडिट होत असतो बिकॉज त्याच्याकडे इन्कम जनरेट होत असते, त्यामुळे आपण इथे घेणार आहोत सन्ड्री क्रेडिटर्स. आता सन्ड्रीचा अर्थही सुद्धा असा होतो की एकापेक्षा जास्त क्रेडिटर्स असते, म्हणून आपण तिथे सन्ड्री हे यूज करतो. सो इथे इन्व्हेंटरी व्हॅल्यू जर अफेक्टेडला आपण येस करणार आहोत. इथे आपण सप्लायरची काही इन्फॉर्मेशन क्रिएट करणार आहोत, हे त्यांचं कंट्री, स्टेट किंवा त्यांचं पिनकोड आपण टाकून स्क्रीन पूर्ण ॲक्सेप्ट करणार आहोत. आता त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला डेटर बोलली म्हणजेच तो येतो आपला कस्टमर अकाउंट आपण इथे घेतला आहे. आता कस्टमर हा डेबिट होत असतो बिकॉज तो पेमेंट करत असतो एखादी वस्तू परचेस केल्यावरती. आणि त्याच्या पुढेही तुम्हाला प्रेफिक्स म्हणजे सन्ड्री दिसत असेल. सन्ड्रीचा अर्थ मी तुम्हाला आत्ताच सांगितलेला आहे की एकापेक्षा जास्त डेटर्स असणे. सो सन्ड्री डेटर आपण इथे सिलेक्ट केलं. इन्व्हेंटरी व्हॅल्यू जर अफेक्टेडला आपण येस ठेवणार आहोत. हे कस्टमरचे काही डिटेल्स आपण फिल करून पिनकोड वगैरे आपण इथे फिल केलेला आहे आणि स्क्रीन पूर्ण ॲक्सेप्ट केलेली आहे. आता त्यानंतर पण सुद्धा दोन कॅटेगरी असतात, एक असतो असेट आणि एक असतो लायबिलिटीज. आता असेटचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे, अशा प्रोडक्ट्स किंवा अशा काही वस्तू वगैरे ज्या आपल्या स्वतःच्या आपल्या बिझनेससाठी युजफुल असतात, ते 1 किंवा मोर दॅन 1 इयरसुद्धा प्रोसेस करत असतात. तर तसंच मध्ये एक आपण एक्झाम्पल बघूयात इथे मशिनरीचा. इथे आपण मशिनरी घेतलेला आहे. आता मशिनरी हा येणार फिक्स असेट्समध्ये.
इन्व्हेंटरी व्हॅल्यू जर अफेक्टेडला आपण येस ठेवणार आहोत. इथे मशिनरीचे काही डिटेल्स की आपण त्यांना सेल परचेस कुठून केला असेल, तो कुठल्या जागी आहे ते आपण इथे फिल करून स्क्रीन पुन्हा ॲक्सेप्ट करू शकता. आता त्याच्याचबरोबर मी अजून एक तुम्हाला फिक्स असेटचा एक्झाम्पल घेते की समजा आपण एखादा कम्प्युटरचा सुद्धा घेऊ शकता इथे, किंवा मोटर कार आहे, किंवा लँड आणि बिल्डिंगही तुम्ही घेऊ शकता. इथे फिक्स असेट इन्व्हेंटरी व्हॅल्यू जर अफेक्टेडला येस ठेवून इथे त्यांचे काही डिटेल्स आपण फिल करूयात आणि स्क्रीन पुन्हा ॲक्सेप्ट करूया. आता त्याच्यासोबत पण नेक्स्ट 2 कॅटेगरी असतात, इनडायरेक्ट एक्सपेन्सच्या आणि डायरेक्ट एक्सपेन्सच्या. आता इनडायरेक्ट एक्सपेन्सचा अर्थ असे एक्सपेन्स असतात की जे किपिंग अप किंवा रनिंग युअर एंटायर होम ज्यासाठी यूजफुल असतात, की आपल्याला होम घरचं वगैरे कसं खर्च वगैरे चालतं आहे त्यावरती वगैरे काही असतात, जसे आपले इन्शुरन्स असतात, युटिलिटीज असतात, काही होम रिपेअर्स असतात, किंवा रेंट पेड वगैरे करतो आपण, एखाद्याला कमिशन पेड वगैरे करत असतो, किंवा बॅड डेट्स असतात. हे सगळे आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सच्या अंडर येतात. तर तोच एक्झाम्पल इथे आपण घेऊया. समजा मी इथे घेत आहे रेंट पेड घेतलेला आहे आणि मग ते इनडायरेक्ट एक्सपेन्सच्या ग्रुपमध्ये आपण घेणार आहोत. इन्व्हेंटरी व्हॅल्यू जर अफेक्टेडला आपण येस ठेवणार आहोत आणि ही स्क्रीन पूर्ण ॲक्सेप्ट करणार आहोत. त्यासोबत आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया, बॅड डेट्स. आता बॅड डेटचाही अर्थ असा असतो, आता डेटचा अर्थ तुम्हाला माहितीच आहे की डेटरच असतो, आणि बॅड म्हणजे तुम्हाला माहीतच आहे. तर इथे बॅड डेटचा अर्थ असा होतो की एखादा जेव्हा जो काही डेटर असतो, समजा आपण सप्लायर आहोत आणि समोरचा हा डेटर आहे, तर सप्लायर एखादी वस्तू डेटरला सेल करतो आहे, बट डेटरने पैसे समजा त्याला 10,000 दिले असेल, पण ॲक्च्युअल प्राईस समजा 12,000ची असेल, तर त्याने 2,000 तर दिलेच नाही, आणि म्हणजे ती अमाऊंट आहे ती रिकवर झालेली नाही आहे. मग तो जो डेटर असतो तो आपल्यासाठी बॅड डेट्स मानला जातो. तो सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये जातो, बिकॉज लॉस तर सप्लायरलाच होणार असतो आणि लॉसचा अर्थच एक्सपेन्स असतो. तर आपण ते एक्सपेन्स घेऊन स्क्रीन पुन्हा ॲक्सेप्ट करणार आहोत. आता त्याच्यासोबत असतं डायरेक्ट एक्सपेन्स. आता डायरेक्ट एक्सपेन्स हे अशा काही एक्सपेन्स असतात जे बिझनेससाठी पेड केले जातात, बिझनेस पार्टसाठी, जसं की आपण वेजेस आहे, ट्रान्सपोर्ट आणि पेट्रोल्स आहे, तर ते सुद्धा एक बिझनेसचा पार्टच असतो. तर त्याचे जे काही एक्सपेन्स होतात ते आपण डायरेक्ट एक्सपेन्समध्ये घेत असतो. समजा आपण इथे घेतो आहे वेजेस, त्याचा आपण ग्रुप घेणार आहोत डायरेक्ट एक्सपेन्स, जे बिझनेससाठी यूजफुल असतात. हे असं करून आपण स्क्रीन पुन्हा ॲक्सेप्ट केलेली आहे. तसंच आपण एक एक्झाम्पल बघूया ट्रान्सपोर्ट अँड पेट्रोलचा. ट्रान्सपोर्ट आणि पेट्रोल इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये जाणार आहे. इन्व्हेंटरी व्हॅल्यू जर अफेक्टेडला येस करूयात आणि स्क्रीन पुन्हा ॲक्सेप्ट करूया. आता त्यासोबत जसं एक्सपेन्स झालं आहे म्हणजे आपल्याला काही इन्कमसुद्धा जनरेट होत असते. तर तसेच तुम्हाला माहीत आहे की आपण रेंट रिसीव्ह करतो, इंटरेस्ट रिसीव्ह करतो, किंवा डिव्हिडंड असेल, ह्या काही यात काही जे पर्टिक्युलर्स आहेत ते आपण रिसीव्ह करत असतो, तर ते जाणार आहेत इनडायरेक्ट इन्कममध्ये. समजा आपण इथे रेंट रिसीव्ह करत आहोत, ते जाणार इनडायरेक्ट इन्कममध्ये. तर आपण इथे इनडायरेक्ट इन्कम सिलेक्ट केलेलं आहे. इन्व्हेंटरी व्हॅल्यू जर अफेक्टेडला येस करूया आणि स्क्रीन पुन्हा ॲक्सेप्ट करूया. आता जसं मी तुम्हाला असेट अँड लायबिलिटीजचा डिफरन्स सांगितला, तर लायबिलिटीजचा अर्थ कसा असतो की एखादी वस्तू अशी जी आपण लोनवरती घेत असतो. तर आपण तोही एक एक्झाम्पल घेऊन बघूयात. इथे आपण समजा लोन टेकन घेतलेला आहे आणि लोन टेकन हा जाणार आहे करंट लायबिलिटीजमध्ये. इन्व्हेंटरी व्हॅल्यू जर अफेक्टेड आपण येस ठेवून स्क्रीन पुन्हा ॲक्सेप्ट करणार आहोत. आता जसं आपण इथे करंट लायबिलिटीजचा एक्झाम्पल घेतला तसंच मी तुम्हाला करंट असेट्सचा सुद्धा एक्झाम्पल सांगते, बिकॉज तोही एक अकाउंटचा हेड आहे जो खूप युजफुल आहे. तर आता त्यामध्ये समजा असेट म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की आपली स्वतःची अशी वस्तू जी आपल्याला पुढे जाऊन प्रॉफिट देणार असते. तर तसाच एक एक्झाम्पल म्हणजे आहे इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंटचा अर्थ तुम्हाला माहीतच असेल की समजा आपल्याला कुठे प्रॉफिट झालेला आहे असेल 10,000चा, आणि ते 10,000 आपण वेस्ट करण्यापेक्षा कुठल्या तरी गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट म्हणजे गुंतवणूक करून ठेवतो आहे, अशी गुंतवणूक जी पुढे जाऊन आपल्याला प्रॉफिट देणार असते. तर त्यामुळेच ते जातं करंट असेट, बिकॉज ती वस्तू तुमच्याकडेच राहणार असते. तर करंट असेट घेऊया. इन्व्हेंटरी व्हॅल्यू जर अफेक्टेडला आपण येस ठेवूया. हे काही इन्व्हेस्टमेंटचे डिटेल्स फिल करून स्क्रीन पुन्हा ॲक्सेप्ट करूया. तर मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकता. आजसाठी इतकंच. थँक्यू.